FM 102.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. रात्रीचे 7:30 होत आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी सल्ला. विकसित कृषी संकल्प अभियान यामार्फत पशुपालकांसाठी एक सल्ला. मी डॉक्टर गोपाल मंजुळकर, विषय विशेषज्ञ पशुविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र अकोला. आपल्या भागामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये चारा उत्पादन हे कमी प्रमाणामध्ये आहे आणि बऱ्याच वेळा आपल्याकडचं वातावरण उन्हाळ्यामध्ये जास्त वाढत असल्यामुळे चारा पिकं घेणं शक्य होत नाही. पाण्याचा अभाव असल्यामुळे सुद्धा चारा पिकं बऱ्याच वेळा आपल्या भागामध्ये घेतल्या जात नाहीत. तर अशा वेळेस ज्या काळामध्ये चांगल्या प्रकारचा चारा उपलब्ध होऊ शकतो त्या चाऱ्याला स्टोअर करून ठेवणे, हिरव्या चाऱ्याला वर्षभर साठवून ठेवण्यासाठी मुरघास हे तंत्र शेतकऱ्यांनी जर का अवलंबलं तर हिरवा चारा जनावरांसाठी वर्षभर साठवून ठेवता येऊ शकतो. मुरघास हा जो आहे हा तयार करण्यासाठी मका किंवा हायब्रिड नेपियरचा वापर केला जातो. मका हा लावल्यानंतर कंस आल्यानंतर कंस हे दुधावरती असताना त्याची जमिनीपासून अर्धा फूट उंचवरती कापणी केली जाते. ही कापणी केल्यानंतर त्या मक्याची बारीक कुटी केली जाते. मक्याची जी कुटी आहे याला हवाबंद पिशवीमध्ये, हवाबंद बॅगमध्ये किंवा हवाबंद खड्ड्यामध्ये 45 ते 60 दिवसासाठी बंद करून ठेवलं जातं. हे बंद केल्यानंतर या मक्यामध्ये फर्मेंटेशन होऊन एक चांगल्या प्रकारचं मुरघास 45 ते 50 दिवसामध्ये तयार होतं. आणि हे जे तयार झालेलं मुरघास आहे हे आपण म्हणजेच हिरवा चाऱ्याचं लोणचं म्हटलं तरी चालेल, ह्याला आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो. ज्यावेळी जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध नसतो अशा वेळेस हा मुरघास आपण जनावरांना हिरवा चारा म्हणून खाद्यामध्ये देऊ शकतो. दिवसाकाठी 3 ते 4 किलो सकाळी, 3 ते 4 किलो संध्याकाळी या स्वरूपात मोठ्या जनावरांमध्ये आपण हे खाद्य जनावरांना देऊ शकतो. हे खाद्य दिल्यानंतर जनावरांची पचनक्षमता चांगली होते, कारण फर्मेंटेशन झाल्यानंतर जसं दुधाचं फर्मेंटेशन झाल्यानंतर दही प्रकार तयार होतो, त्याच्यामध्ये बरेचसे असे प्रिबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स आपोआपच येतात. तर त्यामुळे पचनक्षमता सुद्धा चांगली राहते आणि पोषक तत्वाचं चांगलं योग्य पोषक तत्व मिळाल्यामुळे जनावरांचं दूध उत्पादन किंवा वजन वाढ ही चांगल्या प्रकारे जनावरांमध्ये दिसून येते. सोबतच जो काही चाऱ्याचा कमतरता आहे ही सुद्धा आपण उन्हाळ्यामध्ये भरून काढू शकतो. तर त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी जेव्हा त्यांच्या शेतामध्ये अतिरिक्त चारा असेल तेव्हा तो साठवून ठेवण्यासाठी मुरघास या तंत्राचा वापर करावा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे
एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं। हाँ। ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमास मृद आणि जलसंधारण कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक याविषयी जिल्हा जलसंधारण अधिकारी डॉक्टर अमोल मस्कर यांची सूरज गोडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोत्यांनो, महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम या अभिनव उपक्रमामध्ये अकोला जिल्ह्यातील मृद आणि जलसंधारण विभाग अकोला या कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आणि अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कार्यालयीन कार्यपद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा करत या विभागाने कार्यक्षमतेचा एक नवा आदर्शच सर्वांसमोर ठेवला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशान्वये राज्य शासनाने कार्यालयीन कामकाजात संकेतस्थळ असेल, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आणि कार्यालयीन कामकाजामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोहीम राबवली होती. आणि याच अनुषंगाने म्हणजेच ही जी मोहीम राबवली आहे त्या मोहिमेच्या अनुषंगाने मृद आणि जलसंधारण विभाग अकोला या कार्यालयाने राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि आपण याच कार्यालयाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी डॉक्टर अमोल दिलीप मस्कर यांना आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. सर्व श्रोत्यांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने डॉक्टर अमोल मस्कर सर, आपलं मी खूप खूप स्वागत करतो. आणि जो आपल्या कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याकरता मी सर्वांच्या वतीने आपलं खूप खूप अभिनंदनसुद्धा करतो. खूप खूप अभिनंदन सर आपलं. धन्यवाद. मृद आणि जलसंधारण विभाग हा ग्रामीण भागाशी एक जवळीक असलेला असा विभाग आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मृदा असेल, जलसंधारणाची कामं असतील, अशी अनेक कामं या विभागाच्या माध्यमातून होत आहेत. मला असं वाटतं की थोडासा आपल्या कार्यालयाबद्दलचा परिचय आणि आपल्याबद्दलही परिचय जर आपल्या शेतकरी बांधवांना दिला. सर्वप्रथम नमस्कार सूरज सर. प्रथमतः सर्वांचा मी आभारी आहे, ऋणी आहे की या कार्यालयाच्या जो 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणाचा विशेष मोहीम आहे याच्यामध्ये आमच्या विभागाचा म्हणजे मृद व जलसंधारण विभाग अकोला याचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. तर सूरज सर, आपण जसं बोलला की मृद व जलसंधारण विभाग हा शेतकऱ्यांशी निगडीत आहे, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांचे फ्लॅगशिपमध्ये मृद व जलसंधारण विभागातले 2 योजना आहेत. त्यापैकी पहिली म्हणजे आपल्या सर्वांनाच परिचित आहे, ते म्हणजे जलयुक्त शिवार अभियान 2.0 आणि दुसरी म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान. तर अशा 2 योजना ह्या आहेत. तर आपण त्याच्याबद्दल तर बोलणार आहोतच, म्हणजे जसा विषय निघेल किंवा जसं ते ओघाने आपण सर ते चर्चा करूया त्या पद्धतीने आपण त्याविषयी येस आपण ते बोलणार आहोत. त्यानंतर मी असं सांगू इच्छितो की हा जो 100 दिवसाचा कार्यालयीन सुधारण्याची विशेष मोहीम आहे, तर हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 10 जानेवारी 2025 ह्या दिवशी लॉन्च केला. तर याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की 10 मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांनी हा प्रोग्राम लॉन्च केला होता. त्याच्यामध्ये 10 मुद्द्याच्या अनुषंगाने पहिला जो मुद्दा होता तो होता संकेतस्थळ. त्याच्यानंतर होतं सुकर जीवनमान, नंतर स्वच्छता, तक्रार निवारण, कार्यालयीन सुखसोयी, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, त्यानंतर ऑफिस प्रणाली, त्यानंतर आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकांना प्रोत्साहन, त्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आणि त्याच्यामध्ये AIचा वापर, आणि शेवटचा होता नाविन्यपूर्ण उपक्रम. तर सर असं त्यांनी 10 मुद्दे दिले होते. तर 10 मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक कार्यालयाला राज्यामधल्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये, म्हणजे भले ते डिव्हिजन असेल किंवा जिल्हास्तर ऑफिस असेल किंवा तालुकास्तरीय असेल, कंपल्सरी सर्वांना ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांच्या कार्यालयामध्ये सुधारणा करायची होती. त्यानंतर आपल्या अकोला जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी वेळोवेळी मीटिंग्स घेतल्या आणि मग याच्याबद्दल आम्ही एक पॉईंट सुधारणा करत गेलो. आता याच्यामध्ये सर मी आपणास सांगू इच्छितो की आपण जे ह्या योजना राबवल्या त्याबद्दल मी 1 बाय 1 आपल्याला सांगू इच्छितो. चालेल सर. एक तुम्ही ज्या 10 पॉईंट सांगितलं आहे, ह्या ज्या काही सुधारणा केल्या आहेत आपण, ह्या तर कार्यालयीन कामकाजाच्या बाबतीमध्ये होत्या, पण याच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना ज्या काही योजना त्यांच्या बांधापर्यंत पोहोचवायच्यात किंवा काय आहे त्याचा पण काही याच्याशी एक संबंध येतो का सर? ते जर सविस्तररित्या आपण सांगितलं आहे. नक्की सूरज सर, नक्की सर. याच्यामध्ये सुकर जीवनमान म्हणून एक मुद्दा होता, दुसरा मुद्दा. तर त्याच्यामध्ये सुकर जीवनमानमध्ये काय होतं की आपल्या कार्यालयात ज्या काही सुविधा आपण शेतकऱ्यांसाठी देतो, आमचं कार्यालय हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांशी निगडीत आहे, तर आपण जे काय त्यांना योजना देतो तर त्या सुकरपणे कशा शेतकऱ्यांना पोहोचवता येतील ह्याच्याबद्दल आम्ही
आम्ही थोडंसं वर्कआउट केलं. तर आम्ही 2 गोष्टी याच्यामध्ये प्रामुख्याने सर इथं केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर आम्ही उपसा सिंचन पाणी परवाना हे ऑनलाईन पद्धतीने सुरू केली. सर जनरली एखाद्या शेतकऱ्याला जर त्यांच्या शेतामध्ये सिंचन करायचं असेल तर आम्ही जे कोपं बंधारे बांधतो, म्हणजे कोल्हापुरी बंधारे बांधतो, नंतर गेटेड बंधारे बांधतो, नंतर सिमेंट नाला बंधारे बांधतो, किंवा शेततळी असतील, किंवा आपले MI टँक असतील, तलाव असतील, लपा तलाव आपण त्याला म्हणतो, तर ह्याच्यातून त्यांना पाणी उचलून त्यांच्या शेतात घ्यायचं असतं. तर ह्याच्या परवानग्या असतात. मग ही जनरली जी ट्रॅडिशनल पद्धत आहे, म्हणजे आतापर्यंत ही जी पद्धत होती, तर ते शेतकऱ्यांनी तो एक अर्ज करायचा, त्याच्यासोबत त्याचा 7-12 जोडायचा, त्याच्यासोबत कुठल्या पंपाने ते पाणी उचलणार ते HP कॅल्क्युलेशन करायचं, बाकीचे पूरक डॉक्युमेंट जोडायची, नंतर त्यांनी तो प्रस्ताव हा सब डिव्हिजनला द्यायचा. सब डिव्हिजनने मोका पाहणी करायची, स्थळ पाहणी करायची, त्याचा अहवाल विभागीय कार्यालय म्हणजे माझ्या कार्यालयाकडे द्यायचा. त्याच्यानंतर आमची रेखाशाखा जी आहे ती परत त्याची छाननी करणार, काय कमी जास्त त्रुटी असेल तर ते करणार, आणि मग नंतर माझ्याकडे ते येणार, मग मी साईन करून ते मंजूर करणार. तर ह्यामध्ये सर साधारणपणे 15 ते 20 दिवसाचा सर कालावधी लागतो जनरल. परंतु आपण ही योजना ऑनलाईन पद्धतीने केली सर. त्यामुळं फक्त शेतकऱ्यांना काय करायचं की त्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या वेबसाईटवर जायचं, www.swcdakola.in. तर याच्यावरती जाऊन त्यांनी सुकर जीवनमानच्या अंतर्गत ह्या योजनेला क्लिक करून ऑनलाईन सबमिशन फॉर्म एक भरायचा. ज्या ज्या शेतकरी बांधवांना हे शक्य नाही, कदाचित ते सेतूच्या माध्यमातून म्हणा करू शकतात. नक्कीच सर करू शकतात. आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचं. त्यानंतर सर ते डायरेक्ट डिजिटल असल्यामुळे ते आमच्या कार्यालयात येणार, आम्ही त्याची छाननी करू, आणि मग आम्ही काही डॉक्युमेंट कमी जास्त असेल तर आम्ही त्यांना मागवून ते घेऊया. म्हणजे जिथं 15 ते 20 दिवस लागत होते, आम्ही 2 ते 3 दिवसात सर ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. वेळ काढू प्रक्रिया होती त्याला अगदी नक्की सर, वेळेची बचत होते सर, पैशाची बचत होते, आणि सर शेतकऱ्यांना ट्रॅकिंग सुद्धा करू शकतात. ऑनलाईन ट्रॅकिंग म्हणजे माझ्या आता अर्जाची पोझिशन काय आहे हे सुद्धा सर तो शेतकरी करू शकतात. ही झाली एक योजना. आणि दुसरी पण सेम ह्याच पद्धतीने भूसंपादनचं जे प्रमाणपत्र आहे सर, आपल्याला माहिती आहे सर, एखादा प्रोजेक्ट जर हस्तांतरित केला किंवा नवीन करायचा असेल तर तिथं भूसंपादन, लँड ॲक्विजिशन खूप महत्त्वाचं आहे. मग ज्यांची जमीन गेलेली आहे त्यांना प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे. मग त्यासाठी सुद्धा खूप ट्रॅडिशनल पद्धतीनं त्यांना एरजरा घालावं लागतात, जाये करावं लागते. मग ते सुद्धा आपण सर ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे जे प्रोजेक्ट डिस्प्लेस राहतात त्यांच्याच अनुषंगाने. नक्की, कारण ते सर्टिफिकेट मिळायला बरंच काही उठाठेव करावं लागायचा. तर ते सुद्धा सर आपण खूप कमी कालावधीमध्ये आपण ते योजना उपलब्ध करून दिलेली आहे सर. अच्छा, त्याच्यामध्ये एक उल्लेख केला होता, एक डिजिटल रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टीम आपण निर्माण केली. म्हणजे नेमकं या माध्यमातून काय केलं आपण सर? याच्यामध्ये डिजिटल रेकॉर्ड रूम म्हणजे काय, RRIS म्हणजे रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टीम, ही एक प्रणाली सर आम्ही डेव्हलप केलेली आहे सर. बेसिकली सांगायचं तर सर मला सुद्धा थोडंसं डिजिटल किंवा सॉफ्टवेअर रिलेटेड इंटरेस्ट आहे, म्हणजे मला वैयक्तिक. मग त्यामुळं मी थोडंसं कोडिंग वगैरे त्यातले नॉलेज आहे, एवढं नाही आहे पण आहे. तर मग त्या अनुषंगाने आम्ही ते सॉफ्टवेअर विकसित केलं. त्याच्यामध्ये सर माझ्या जेवढ्या कार्यालयातल्या शाखा आहेत, जसं की आता आस्थापन असेल, रेखाशाखा असेल, भांडार असेल, तांत्रिक असेल, ऑडिट असेल किंवा निविदा असेल, तर ह्या सर्व जे शाखा आहेत तर त्यांचं जे जुनं रेकॉर्ड होतं, म्हणजे साधारणपणे 1990 पासूनचं रेकॉर्ड, तर ते आम्ही डिजिटल करायला सुरुवात केलेलं आहे. म्हणजे सर्व आम्ही स्कॅन करून ते अपलोड करतोय. म्हणजे आता जुनं तर सर आपण बघितलं तर जुनं 1990 पासूनचं रेकॉर्ड बघितलं तर साधारणपणे ते रेकॉर्ड एवढं जीर्ण झालेलं आहे की अक्षरशः ते हातात घेतलं तरी ते फाटतं, अशा पद्धती आहे. तर ते आम्ही आता ऑनलाईन करायला सुरुवात केलेली आहे, डिजिटल करायला सुरुवात, आणि अशा पद्धतीने आम्ही ते करतोय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सला फार एक महत्त्व दिलं जात आहे. तुम्ही याच्यामध्ये हे सगळं करत असताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुद्धा केलेला आहे. तो कशा पद्धतीने आपण इथे अनुरूप करून घेतला आहे? जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे प्रणाली आहे ते आजकाल खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये याचा वापर चालू आहे. म्हणजे कंपन्या असतील किंवा प्रायव्हेट सेक्टर, मेडिकल इव्हन असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जो कार्यालयीन सुधारणाचा ही योजना आहे त्या अंतर्गत हा एक मुद्दा होता की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कार्यालयीन स्तरावरती उपयोग. तर आम्ही याच्यामध्ये 4 ते 5 मुद्दे घेतलेले आहेत. आता मुळात ऑफिसचे जे काही डॉक्युमेंट असतं किंवा आपल्याला एखादं लेटर ड्राफ्ट करायचं असतं किंवा त्या लेटरमध्ये काय लिहायचं असतं, तर ह्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तोंड ओळख होण्यासाठी आम्ही एक MKCL थ्रू ट्रेनिंग घेतलं सर. MKCL ही एक संस्था आहे, ते आणि आमचं डिपार्टमेंट असं एक एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण ट्रेनिंग घेतलं. त्यांच्या थ्रू त्यांनी पूर्ण आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे, कार्यालयात त्यांचा कसा वापर करायचा, हे सर्व त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि मग आम्ही ते कार्यालयात आणलेलं आहे. त्याच्यामध्ये सर मी आपल्याला सांगू इच्छितो की एखादा लेटर ड्राफ्ट करायचं असेल आणि आपण जर त्याला इनपुट दिली, म्हणजे जसं की ChatGPT असेल, त्यांना जर आपण इनपुट दिली तर सर ते लेटरचा एक महिना देतो. आपण जेवढा प्रॉपर तुम्ही त्याला इनपुट देणार तेवढा प्रॉपर तुम्हाला महिना तयार होतो सर. हे एक झालं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कार्यालयात उपयोग. जर मला साईटवरती करायचा म्हटलं उपयोग,
तर ते वेदर फोरकास्टिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता जनरली आमचे तांत्रिक कर्मचारी जे ज्युनियर इंजिनियर असतात सर, तर ते साईटवरती जातात, बंधाऱ्याचं कॉन्क्रीट असतं, स्टील चेकिंग असतं किंवा खूप सारे असं हे असतं. मग वेदर फोरकास्टिंग सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही चेक करतो किंवा ह्या दिवशी आम्हाला साईट व्हिजिट आहे तर तिथं काय आहे फोरकास्टिंग त्या लोकेशनला वगैरे, तर ते आम्हाला सांगतं सर, किंवा ह्या वेळी जाणं योग्य आहे का, त्यावेळी जाणं योग्य आहे का वगैरे. अशा पद्धतीनं सर आम्ही आता जस्ट AIचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे. येस. आणि यासोबत आपले सर्व कर्मचारी सुसंगत झालेले आहेत. सुसंगत सर व्हायला लागले. आहे. इनफॅक्ट सर कुठलीही नवीन गोष्ट असेल तर ते 100% लगेच इम्प्लिमेंट होत नाही, वेळ लागतो त्याला, वेळ लागतो. पण सर एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू इच्छितो की माझे जे ऑफिसचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत किंवा माझे उपविभागातले सर्व अधिकारी कर्मचारी आहेत, तर त्यांना आता ते हॅबिच्युअल व्हायला लागलेले. कुठल्या गोष्टी सुरुवात करायला हवी आपण. सुरुवात केली की मग हळूहळू सगळ्यांना ते जमायला लागतं. ह्या ज्या तुम्ही 10 वेगवेगळ्या बाबी सांगितल्या, ज्या माध्यमातून आपला मृद आणि जलसंधारण विभाग राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर इतरही विभाग असतील इतर जिल्ह्यांमधले, मग यांची कशा पद्धतीने ती क्रमवारी ठरवल्या गेली आणि आपल्या कार्यालयाला प्रथम क्रमांक भेटला, ही आपल्या सगळ्या अकोला जिल्ह्याकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे. याच्यामध्ये टप्पा 1 आणि टप्पा 2 असं स्वरूप होतं. टप्पा 1 मध्ये सर जिल्हाधिकारी कार्यालय सर्व, त्याच्यानंतर SP कार्यालय सर्व, CO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यालय, महानगरपालिका ह्या कार्यालयाचा सर समावेश होता. तर तो लास्ट मंथमध्ये म्हणजे एप्रिलमध्ये त्याचा पूर्ण रिझल्ट लागला आणि डिस्प्ले झाला. जो टप्पा 2 होता त्याच्यामध्ये उर्वरित कार्यालय म्हणजे महसूल, पोलीस, CO हे सोडून उर्वरित म्हणजे जसं की आम्ही असेल, PWD असेल, इरिगेशन असेल, ॲग्री असेल, हे सर्व कार्यालय घेण्यात आले. सर याच्यामध्ये असं आहे की जे तालुकास्तरीय कार्यालय होते त्यांचं इव्हॅल्युएशन हे विभाग स्तरावर होत होतं. आता आपल्या महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की 6 विभाग आहेत. म्हणजे आपण अमरावती विभागात पडतो, नागपूर विभाग आहे विदर्भातलं, त्यानंतर औरंगाबाद विभाग आहे, नाशिक, पुणे असे हे विभाग आहेत, कोकण. तर मग ह्या विभागामध्ये त्यांची क्रमवारी तालुकास्तरीय ठरली. म्हणजे सर मला सांगायला आनंद होतो की माझ्या ऑफिसचं जे 4 सब डिव्हिजन होता तालुकास्तरीय, त्याचासुद्धा अमरावती विभागामध्ये प्रथम क्रमांक आला. म्हणजे अमरावती विभागामध्ये जे 5 जिल्हे आहेत, 5 जिल्ह्यातले जे तालुकास्तरीय ऑफिसेस आहेत, म्हणजे साधारणपणे 4 घेतलं तर 5 चोक 20 ऑफिस, 20 ऑफिसमधून माझ्या विभागाच्या अंडरचं सब डिव्हिजन आहे अकोला सब डिव्हिजन, तर त्यांचा प्रथम क्रमांक आला. ती एक अभिमानास्पद गोष्ट झाली. त्याच्यानंतर जिल्हा स्तराचं इव्हॅल्युएशन हे राज्यस्तरावर झालं. मग त्याच्यामध्ये QCI म्हणून सर आहे, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया, तर ही एक टीम होती, तर ती आली इव्हॅल्युएशन करायला आणि ती त्रयस्थ संस्था, आणि त्यांनी हे 10 मुद्द्याच्या अनुषंगाने प्रत्येक कार्यालयाचं इव्हॅल्युएशन केलं. परंतु त्याआधी सर असं झालं की जे विभाग आहेत तर विभाग स्तरावरती एक जे बेस्ट आहेत कार्यालय विभाग स्तरावरती छाननी करून त्यांनी ते QCIला पाठवलं. म्हणजे नागपूर विभागातून 1, अमरावतीतून 1, औरंगाबादमधून 1, असं सर्व 6 विभागातून एक जे बेस्ट कार्यालय आहेत ते पुढे पाठवलं. तर मला आनंद वाटतोय की अमरावती विभागातून आपण प्रथम म्हणजे आलेलोच होतो. आणि मग त्यानंतर मग आमची QCI मार्फत छाननी झाली आणि मग QCIला आम्ही हे सगळे मुद्दे व्यवस्थित अगदी हे करून दिले आणि त्यामुळं आमची निवड झाली. एकदा पुनश्च अभिनंदन. आणि मला वाटतं की यामध्ये आपला पण खूप मोठा वाटा आहे, कारण आपण जे बोलताय आपल्या कार्यालयाबद्दल, कर्मचाऱ्यांबद्दल, जे त्यांना प्रोत्साहन, सर्वांचा तुम्हाला सपोर्ट आहे हे सांगताय, असं होत नाही. कर्मचाऱ्यांना एक बढावा दिला जात नाही, पण तुम्ही सांगताय मोठ्या मनाने की याच्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा वाटा आहे, माझाच नाही आहे फक्त. म्हणजे इथे कुठे अहमपणा येत नाही आहे. निश्चितच हे आपल्या सर्व कार्यालयासाठी अभिनंदनाची बाब आहे, अकोला जिल्ह्यासाठी अभिनंदनाची बाब आहे. सर याच्यामध्ये मला एक गोष्ट ॲड करायची वाटते की यश असतं हे यश एकटा हेडचं नसतं सर, ते यश हे कर्मचारी पूर्ण ऑफिसच्या लोकांचं असतं सर, सांघिक असतं. इट्स अ टीम वर्क. बरोबर. सर आपण सांगितलं की मृद आणि जलसंधारण विभाग शेतकरी बांधवांसाठी काय काय कार्य करतोच, तर थोडं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत, जलयुक्त शिवार असेल, गाळमुक्त धरण असेल, त्याविषयी पण आपण थोडं शेतकरी बांधवांना एक सजग करूया. सर यामध्ये जलयुक्त शिवार अभियान 2.0 हा एक प्रोग्राम लॉन्च झाला होता. म्हणजे जलयुक्त शिवार 1.0 तो ऑलरेडी झाला, कंप्लीट झाला. त्याच्यानंतर जलयुक्त शिवार 2.0 हा प्रोग्राम आला. 3 जानेवारी 2023 या दिवशी शासन निर्णय आला मृद व जलसंधारण विभागाचा आणि त्या अनुषंगाने जलयुक्त शिवार 2.0 लॉन्च झाला. सर याच्यामध्ये जे पण जलयुक्तची कामं असतात, म्हणजे जसं की आता स्टार्टिंग फ्रॉम बंधाऱ्यामध्ये प्रकार असतात, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील किंवा CNB असतील, त्याला आपण सिमेंट नाला बांध म्हणतो, किंवा गेटेड CNB असतील, किंवा बाकीचे जे जलयुक्तचे आहे शेततळी असतील, हे जे जलयुक्तची कामं आहेत सर, तर ती जलयुक्तची कामं आपण
गावं सिलेक्ट केली सर. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सर 131 गावं सर जलयुक्त शिवार 2 अभियान अंतर्गत सिलेक्ट केली, 131 गावं. आणि मग त्या 131 गावामध्ये जो आपल्याला मंजूर निधी होता त्या अनुषंगाने सर आपण कामं प्रपोज केली. त्याच्यामध्ये सर एक तत्व आहे, म्हणजे आमचं जलयुक्त शिवार असेल किंवा PMKSY म्हणून सर एक सेंट्रलची योजना आहे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. तर सर याच्यामध्ये असं आहे सर, माथा ते पायथा हा एक कन्सेप्ट आहे सर. म्हणजे जसं की आता हिल एरिया किंवा डोंगराळ भाग असेल, डोंगरावरून पाणी खाली पायथ्याशी येतं, तर मग ते पाणी कुठल्या ओळीच्या अनुषंगाने येतं, कुठला ओढा असतो, ओढ्याला ते कुठलं मिळतं, नंतर मग ते सेकंड ऑर्डर नाला, मग तो मेन नाल्याला मिळतो, मग ते नदीला मिळतो. मग असं जे बायफर्गेशन सर आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला ते स्ट्रक्चर प्रपोज करावं लागतं तांत्रिकदृष्ट्या कुठली योग्य असतील. त्याच्यामध्ये मग गॅबियन स्ट्रक्चर असतात सर, त्याच्यामध्ये CGB असतात, असे ढाळीचे बांध असतात सर, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपण त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या कुठली फिजिबल आहेत ते आपण घेतो. आणि मग अशा पद्धतीने आपण ते आपलं मेन टार्गेट सर असं आहे की जलयुक्त शिवार अंतर्गत किंवा PMKSY अंतर्गत ते जे गाव आपण सिलेक्ट केलेलं आहे ते गाव जलपरिपूर्ण झालं पाहिजे. हां, तर सिंचनाची सुविधा तिथे उपलब्ध झाली पाहिजे. एक्झॅक्टली, सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. तिथल्या त्या गावामध्ये विहीर, बोर त्याला रिचार्ज झालं पाहिजे, पाणी जिरलं पाहिजे, जे आपण म्हणतो पाणी अडवा पाणी जिरला, त्या अनुषंगाने सर ते झालं पाहिजे. हा सर मेन उद्देश जलयुक्त शिवार. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला गेला पाहिजे. म्हणजे सर जे वाहणारं पाणी आहे ते थांबवलं पाहिजे, जे थांबणारं पाणी आहे ते मुरवलं जिरवलं पाहिजे. हा सर मेन हेतू हा जलयुक्त शिवारचा सर. आणि जी सेकंड योजना आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना सर, तर ती 4-5 वर्षापूर्वीच लॉन्च झाली होती. परंतु आता 14 ऑक्टोबर 2024 परत हा शासन निर्णय आला. त्याच्यामध्ये सर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार व नाला खोलीकरण रुंदीकरण असं आपल्याला जॉईंटली ते घ्यायचं आहे सर. त्याच्यामध्ये असं असतं की ज्या वॉटर बॉडीज असतात, जे काही शेततळी असतील किंवा खोदतळी असतील किंवा मोठे तलाव असतील, लघु पाटबंधारे तलाव असतील, गाव तलाव असतील, पाझर तलाव असतील किंवा जे नाले असतील, ह्याच्यामध्ये जो साठलेला गाळ आहे, तर त्यामुळे काय होतं, पाणी जे स्टोर्ड आहे ती पाण्याची कॅपॅसिटी कमी होते, त्या धरणाची किंवा त्या तळ्याची पाणी साठवण क्षमता कमी होते. मग ती वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, हे गाळ काढला पाहिजे की जेणेकरून त्याचं जे पाण्याची स्टोरेज आहे ते पुनर्स्थापित होईल, वाढेल ते. आणि तो गाळ जो काढलेला आहे तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला पाहिजे, तर जेणेकरून त्यांची सुपीकता वाढेल. ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून सर शासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे. याच्यामध्ये सर कसं असतं, NGO म्हणजे त्याला आपण अशासकीय संस्था म्हणतो, तर NGO याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात सर. NGOला आपण काम वाटप करतो, ह्याचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असतात आणि सदस्य सचिव सर आपण असतो. तर याच्यामध्ये सर आपण NGOना मिटिंग घेऊन NGOना काम वाटप करतो. मग ते NGO सर त्यांच्या मशिनरीज वगैरे सर्व लावून ते गाळ पूर्ण काढतात. त्याला शासनाचा निधी आहे, पर घनमीटर 31 रुपयाप्रमाणे आपण त्यांना पेमेंट करतो. आणि ते जे गाळ काढतात सर, तर ते शेतकऱ्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये सर घेऊन जायची सुविधा. फ्री ऑफ कॉस्ट सर. त्याच्यामध्ये आणखी एक असं आहे, जर शेतकरी हा अल्पभूधारक असेल, म्हणजे अल्पभूधारक म्हणजे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन अल्पभूधारक, तर तो जर असेल तर सर शासन अनुदान देतं शेतकऱ्याला गाळ वाहून नेण्यासाठी. त्याच्यामध्ये सर शासनाचं अनुदान असं आहे की 36.75 रुपये प्रति घनमीटर एवढं गाळ वाहून त्यांच्या शेतामध्ये न्यायला आपण अनुदान देतो. साधारणपणे एकरी 15,000पर्यंत शासन अनुदान देतं आणि हेक्टरी 37,500. बऱ्याचदा शेतकरी बांधवांना ही कल्पना असतं की आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची आहे, आपल्याला जमिनीमध्ये टाकण्यासाठी गाळ हवा आहे. ह्या ज्या योजनेच्या माध्यमातून तो काढला जातो आहे, तो आपल्या क्षेत्रापर्यंत कशा पद्धतीने आणायचा, कोणासोबत संपर्क करायचा, राईट, इथे थोडंसं गफलत होतं शेतकरी बांधवांना, त्यांना कळत नाही. एक्झॅक्टली सर. याच्यासाठी सर शासन स्तरावरती काही करारनामे झाले आहेत, ॲग्रीमेंट झालेले. त्याच्यामध्ये सर नाम फाउंडेशन असेल, आपल्याला माहित आहे की नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकर साहेब आणि आदरणीय मकरंद अनाथपुरे साहेब, तर त्यांची फाउंडेशन आहे. तर त्या अनुषंगाने शासनाने त्यांच्या स्तरावर करारनामा केलेले आहेत. तर नाम फाउंडेशनचं हेच काम आहे की गाळ काढून देणं. आणि दुसरे एक आहे ते नाम फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट, असं दोघांनी मिळून ते ॲग्रीमेंट झालेले. आणि आणखी एक आहे ते BJS सर, म्हणजे भारतीय जैन समाज. तर तो जो BJS आहे त्यांच्यासाठी स्पेशल प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोऑर्डिनेटर दिलेले आहे सर. तर ते गाळाचं काय महत्त्व आहे किंवा प्रत्येक गावात जाऊन त्यांना सांगणं, लोकांची जनजागृती करणं, हे स्पेशल काम BJS करते आहे. त्यामुळे थोडंसं लोकांना हळूहळू समजायला लागलेलं आहे. त्यामुळे लोकांचाही चांगला रिस्पॉन्स सर शेतकऱ्यांचा आहे, लोक घेऊन जातात. आणि जे अल्पभूधारक नाही, ज्यांचं क्षेत्र 5 हेक्टरपेक्षा जास्त आहे सर, तर ते त्यांच्या स्वतःच्या खर्चाने ते गाळ वाहून नेतात. सद्यस्थितीमध्ये सर आपल्या जिल्ह्यामध्ये सिंचनाची काय सुविधा आहे, म्हणजे सिंचनाविषयी जर आपल्याला ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना सांगायचं आहे, कारण आपण बघतोय की आपल्याकडे बराच सिंचनाचा अनुशेष आहे, कशा पद्धतीने आपलं कार्यालय काम करत आहे?
सर याच्यामध्ये सिंचनाचा विचार करता जलसंपदा विभागाचा जो रोल आहे तो इम्पॉर्टंट आहे. जलसंपदा विभागाचं सर कार्य असं आहे की जे मोठी धरणे असतात तर त्याच्या थ्रू कालवा प्रणाली थ्रू ते सिंचनासाठी शेतांना पाणी देतात. सर पण ह्याचं जे लिमिटेशन आहे ते लिमिटेशन सर्व क्षेत्रावरती पाणी पोहोचू नाही शकत. म्हणजे जेवढं त्याचा कमांड आहे कालव्याचा तेवढ्या क्षेत्रावरती पाणी पोचतं. पण जो अनकमांडेड भाग आहे म्हणजे ज्याला आपण लाभ क्षेत्राच्या बाहेरचं म्हणतो तर तिथं जर पाण्याची सुविधा करायची असेल तर आपलं हे डिपार्टमेंट किंवा मृद व जलसंधारण विभाग इम्पॉर्टंट रोल आहे याच्यामध्ये सर असं आहे की आपण प्रत्येक गाव सिलेक्ट करतो की जे अनकमांडमध्ये आहे म्हणजे कमांडच्या बाहेर आहे जिथं कॅनलचं पाणी नाही किंवा जिथं पाणी पोचत नाही असं. आणि मग ते गाव जल परिपूर्ण करण्यासाठी मग तिथं जलयुक्त शिवार योजना आणतो, PMKSY आणतो किंवा इतर काय अनुषंगिक जे योजना आहेत तर त्या योजना तिथं घेतो आणि मग तिथला जो सिंचनाचा अनुशेष आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न करतो. येस सर. मस्कर सर, या व्यतिरिक्तही आणखीन आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला काही आव्हान करायचं असेल, काही संदेश द्यायचा असेल तर आपण काय द्याल? सर याच्यामध्ये महत्त्वाचं आपण जे आताच एक मुद्दा नमूद केला की सिंचनाचा अनुशेष. बरोबर सर एक गोष्ट सांगावीशी वाटते की सिंचनाचा अनुशेष आज तागाई सुद्धा एवढा भरून निघलेला नाही सर. मग सर त्यासाठी काय केलं पाहिजे तर जे काय आपण भले मग DPDC असेल म्हणजे जिल्हा नियोजन समिती आपण म्हणतो किंवा शासन स्तरावरच्या जे काय आमच्या योजना आहेत किंवा महामंडळ स्तरावरच्या आहेत किंवा जलयुक्तच्या बरोबर ह्याच्यामध्ये आपण सर नाल्यावरती कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधलेले आहे. त्याच्यामध्ये आपण गेटेड CNB बांधलेले आहे, CNB बांधलेले आहेत. तर प्रत्येक पावसाळ्यामध्ये ते भरतात. तर भरल्यानंतर मग जे काय उपसा सिंचन आहे तर ते शेतकऱ्यांनी प्रॉपर परवानगी घ्यावी त्याची की जेणेकरून त्यांना ते पाणी उपसता येईल. आणि सर शासनाची आणखी एक योजना आहे की 2005चा एक कायदा आहे महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून अधिनियम 2005 ह्याच्यानुसार पाणी वापर संस्था स्थापन झाल्या पाहिजेत. तर सर आम्ही 2005च्या कायद्याने जवळपास 85 पाणी वापर संस्था सर स्थापन केलेल्या आहेत. म्हणजे अगदी त्याची अधिसूचना 1, 2, 3 प्रसिद्ध करून त्याचं इलेक्शन घेऊन बिनविरोध करून एक बॉडी स्थापन केलेली आहे, त्याचा करारनामा सुद्धा झालेला आहे. पण सर जी पाणी वापर संस्था ॲक्च्युली चालली पाहिजे तर ती चालत नाही. पाणी वापर संस्थेमध्ये सर कसं असतं की सर्व शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन करायचं असतं. म्हणजे सपोज एखाद्या बंधाऱ्यामध्ये पाणी असेल तर ते पाणी किती वापरायचं, कुणी वापरायचं, राईट. आणि मग ती पाणी वापरल्यानंतर त्याची पाणीपट्टी किती येते मग ती वसूल करायची, ती शासनाला भरायची. ही असं जर पाणी वापर संस्था ॲक्टिव्ह थोड्याशा झाल्या सर तर नक्कीच सर याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि मी आपल्या माध्यमातून हे पण सांगू इच्छितो की पाणी वापर संस्था करणं ही काळाची गरज आहे सर. आणि आता आम्ही इथून पुढं माझं ध्येय तेच आहे की जेवढ्या पाणी वापर संस्था मॅक्सिमम करता येईल सर तेवढा आपण करणार, लोकांना महत्त्व पटवून सांगणार की जेणेकरून त्यांना सिंचनाचा जो अनुशेष आहे तो सर भरून काढण्याचा 100% सर आपण प्रयत्न. बरोबर आहे. म्हणजे मृद आणि जलसंधारण विभाग कार्य करत आहे, ते अविरत कार्य करत राहणार पुढे. पण शेतकरी बांधवांनी पण त्यांच्या पण ज्या काही ते बाबी करू शकतात तर त्या निश्चितच करायला पाहिजेत सर. मला वाटतं सर पुनश्च आपल्या मृद आणि जलसंधारण विभागाचं मी इथे अभिनंदन करतो. संपूर्ण राज्यभरामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे सर. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या मृद जलसंधारण विभागाच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात या योजनेमध्ये कुठकुठल्या निकषांचा उल्लेख होता त्या उल्लेखांचा तुम्ही रीतसर माहिती दिली आहे सर. मृद आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार असेल आणि इतर योजना असतील ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या काही ज्या फ्लॅगशिप योजना आहेत त्यांचाही उहापोह केला सर. सर याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांचा एक विषय निघाला तर त्यांचं एक आणखी एक फ्लॅगशिपमध्ये असं आहे की ज्या डिजिटल सेवा आहेत म्हणजे जसं की आपण त्याला ज्या अधिसूचित सेवा असतात तर त्या अधिसूचित सेवा सर आम्ही ऑनलाईन घेतलेल्या आहे सर. म्हणजे जसं की आता लोकसेवा हक्क अधिनियम 2014चा जो कायदा आहे सर तर त्याच्यामध्ये आमच्या जलसंधारण विभागाच्या 8 सेवा आहे सर. तर त्या सर 8ही सेवा मी माझ्या वेबसाईटवरती दिलेल्या आहे सर. डायरेक्ट शेतकरी त्या सेवाचा लाभ घेऊ शकता सर, डिजिटली सर घेऊ शकतात. आणि मला वाटतं की माझं कार्यालय सर महाराष्ट्रात प्रथम आहे की ही सेवा ऑनलाईन देणार 8ही सेवा सर. आणि सर हे जे कार्यालयाचं रिफॉर्मेशन केलं किंवा याच्यामध्ये विशेष कार्यालयीन सुधारणा केल्या सर याच्यामध्ये सर सिंहाचा वाटा म्हणजे आमचे माननीय सचिव महोदय गणेश पाटील साहेब ह्यांचा आहे सर. त्याच्यानंतर आमचे अधीक्षक अभियंता जे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आहेत दिलीप निपाणे साहेब अमरावती यांचं सर मी आभार व्यक्त करतो सर. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आदरणीय अजित कुमार साहेब असतील सर त्यांचं मी पूर्ण मनापासून त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो सर. आणि नॉट लिस्ट सर माझे ऑफिसचे सर्व इतंभूत अधिकारी कर्मचारी अगदी माझ्या शिपायापर्यंत सर सर्वांनी सर अपार मेहनत घेतली आणि त्याचं हे फलित आपल्यासमोर आहे. अकोला आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने सुद्धा आपल्या कार्यालयाचं आपलं आणि आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचं आम्ही पण सुद्धा ते अभिनंदनास पात्र आहेत. त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो. आपण इथे वेळात वेळ काढून आलात सर. इथे जल आणि मृदसंधारण विभागाच्या माध्यमातून ज्याही काही योजना राबवल्या जातात त्याविषयी सविस्तररित्या इत्यंभूत माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू. आताच आपण मुख्यमंत्री 100 दिवस कृती कार्यक्रमास मृद आणि जलसंधारण
कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक याविषयी जिल्हा जलसंधारण अधिकारी डॉक्टर अमोल मस्कर यांची सूरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आता ऐकूया भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश. प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार. 29 मई से 12 जून तक चलेगा विकसित कृषि संकल्प अभियान. ये एक ऐसा अभियान है जिसमें कृषि वैज्ञानिक चलकर खुद आपके पास आएंगे, आपके गांव आएंगे, आपसे बात करेंगे, आपकी खेती और बागवानी की जरूरतों को समझेंगे और आपकी जरूरत के हिसाब से आपको समाधान भी बताएंगे. आप उनसे पूछ सकते हैं कैसे आपकी फसल अच्छी हो, उत्पादन कैसे बढ़े, लागत कैसे घटे, कौन सी नई तकनीकी अपनाएं, कीटों और रोगों से कैसे अपनी फसल को बचाएं. लेकिन यह अभियान केवल जानकारी नहीं है, समाधान लेकर आया है. तो भाइयों और बहनों, इस अभियान से जुड़िए, सवाल पूछिए, समाधान पाइए, उत्पादन बढ़ाइए, उत्पादन की लागत घटाइए और मिलकर बढ़ाइए विकसित खेती की ओर मजबूत कदम. क्योंकि जब खेती विकसित होगी तभी साकार होगा विकसित भारत का सपना. जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान. आताच आपण भारत सरकारच्या शेतकरी कल्याण आणि कृषी मंत्रालयाद्वारे आयोजित विकसित कृषी संकल्प अभियानाविषयी माननीय नामदार श्री शिवराज सिंग चौहान केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिलेला हा संदेश ऐकलात. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकलात. किसानवाणी, 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 किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी, 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 किसानवाणी. आताच आपण शेतकरी बांधवांचा कार्यक्रम किसानवाणी हा ऐकलात.